पण आजच्या या डिजिटलच्या जमान्यामध्ये, आजच्या या डिजिटलच्या काळामध्ये पालक आणि मुलं जेव्हा सुट्टीच्या दिवशी घरी असतात, तेव्हा प्रत्येकजण आपापल्या हातामध्ये एकाच हॉलमध्ये बसलेले असतात बऱ्याच वेळा आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि आई-वडिलांसकट मुलं देखील मोबाईलवर बिझी असतात. असं चित्र प्रत्येक घरात हल्ली दिसायला लागलंय. अगदी यावर बरोबर तुम्ही आहे. काय सांगाल? आहे. हे चित्र आहे सगळीकडे आणि सर्वसामान्यपणे, नकळतपणे, दुर्दैवाने ॲक्सेप्ट होऊ घातलेलं चित्र आहे, की घरात 4 जण 3 जण आहेत, परंतु आपापल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेले आहेत आणि आपापल्या विश्वात रमतायत. तर ही विश्व वेगवेगळी प्रत्येकाची होणं आणि वेगवेगळी बेटं घरामध्ये तयार होणं हे खरोखर खूप घातक आहे. पण मग त्यासाठी काय करायचं तर फॅमिली टाईम, ठराविक वेळ दिवसभरातला काढून आज दिवसभरात तुझ्या बाबतीत काय झालं किंवा काय होणार आहे. मग ते ब्रेकफास्टच्या वेळेला असेल नाही तर डिनरच्या वेळेला असेल, लंचच्या वेळेला सगळेजण बहुतांशी वेळा बाहेर असतात. पण निदान फोनवरती सुसंवाद ठेवू शकणं, काही प्रॉब्लेम वाटला तर मुलं आईला वडिलांना सांगू शकतील असं वातावरण ठेवणं. ॲट द सेम टाईम प्रत्येक वेळेला मुलांच्या होला हो करू नये आपण, अशी परिस्थिती घरामध्ये असणं. कारण 1-2 असलेली ही मुलं आताच्या काळामध्ये घरामध्ये तर तीच राजा असतात. सो मुलांना सेंटरला ठेवूनच बऱ्याच गोष्टी घडतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.